या पोंगडी आमटीची चवच लय भारी लागते आणि बनवताना येणारा खमंग सुगंध तर विचारायलाच नको. मसाल्याचा झणझणीतपणा आणि आमटीची चव इतकी छान लागते की एकदा ही आमटी खाल्ली की पुन्हा कधी करते असे तुम्हाला वाटेल. इतकी चविष्ट आमटी एकदा नक्की करून बघा, घरच्यांना नक्कीच आवडेल. चला मग वेळ न करता लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता भाजीसाठी लागणारं साहित्य एकदा बघून घेणार आहोत. तर इथे 2 मध्यम आकाराचे कांदे मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत. त्यांना मध्यभागी असा काप देऊन घेतलेला होता. अर्धा चमचा इथे धणे, सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धा चमचा जिरे, लसूण पाकळ्या 10 ते 12, अर्धा इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वात आधी भाजून घेतलेले कांदे असे हाताने फोडून घ्यायचे आणि तव्यावर आपल्याला यावर चमचाभर तेल टाकून परत एकदा भाजून घ्यायचे आहेत. इथे कांदे आपण भाजत असताना त्याला मध्यभागी उभा आणि आडवा असा काप देऊन घ्यायचा, म्हणजे वाफ आतपर्यंत छान जाते आणि कांदे भाजले जातात व्यवस्थित. तर आता इथे कांदे फोडून घेतल्यानंतर आणखीनही छान ते खमंग तेलामध्ये भाजले जावेत यासाठी आपण ते एकदा असे फोडून भाजावे. छान चव लागते भाजीची. आता कांदे हलकेसे भाजून झाल्यानंतर तव्यावरच बाजूला सरकवलेले आहेत. आता सुक्या खोबऱ्याचे काप घेतले, त्यावर मी इथे बघा अगदी थोडंफार तेल घातलेलं आहे आणि धनेसुद्धा सोबत घातलेले आहेत भाजायसाठी. आता हे जे वाटणाचं साहित्य आपण भाजत आहोत हे हलकंसं थोडं असं गडद रंगावर भाजायचं आहे आपल्याला. त्यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि भाजीचा खमंगपणाही चांगलाच वाढतो. तर आता हे सगळं साहित्य मी पुन्हा एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण तीळ भाजून घेणार आहोत. तर तीळ भाजत असताना तेल अजिबातही आपण वापरणार नाही, कारण तव्यालाच थोडंफार जे तेल आहे त्यामध्येच तीळ भाजले जातात. तर आता हे परत तीळसुद्धा यामध्येच एकत्र करून घेणार आहोत आपण. आता आपले लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर भाजायची राहिलेली आहे. तसं तर लसूण भाजायची काहीच गरज नाही, पण तरीही आपण थोडाफार तो असा या वाटणाच्या साहित्याबरोबर हलकासा परतून घेणार आहोत. तर इथे आता आपण आलं लसूण घालून घेतलेलं आहे आणि घेतलेली मुठभर अशी कोथिंबीर तीसुद्धा हलकीशी परतून घेणार आहोत. या भाजीसाठी कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. आता हलक्याशा कोळ्या काळ्यासुद्धा इथे आपण भाजीमध्ये वापरलेल्या आहेत. आता हे सर्व साहित्य हलकंसं परतून घेतल्यानंतर थोडं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे बघा भाजत आल्यानंतर यामध्येच आपण पाव चमचा जिरे घालून घेणार आहोत. जिरे सर्वात शेवटी घालायचे किंवा तुम्ही नाही भाजले मग वाटणामध्येच वाटण बारीक करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तरीही चालतील. तर आता हे बघा भाजून झालेलं आहे. आता थोडं थंड करून घेते, तव्यावरचं काढून घेऊया आधी आणि मग हलकंसं थंड करून घेणार आहोत. असं बघा हे पूर्ण साहित्य असं हलकंसं मी जसं आधी सांगितलेलं होतं थोडं गडद रंगावर भाजायचं. तर बघा हे पूर्ण भाजून झालेलं आहे आपलं. आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे बारीक करून घ्यायचं आहे. पण पाणी जास्त वापरायचं नाही, कारण याच वाटणाचा आपल्याला पुढे दुसराही उपयोग करायचा आहे. त्यासाठी शक्य होईल तेवढा कमी पाण्याचा वापर करायचा. आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसनपीठ मी घेतलेलं आहे. या बेसनपीठामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहेत. तर इथे पाव चमचा सर्वात आधी मी हळद घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर पाव चमचा एवढा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा धना पावडर आणि त्यामध्येच आपल्याला गरम मसाला अगदी पाव चमच्यालाही थोडा कमी एवढा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चमचा 1.5 चमचा एवढं तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे पिठाचा जो चिकटपणा असतो तो हलकासा कमी होतो. आता हे सर्व साहित्य बेसनपिठामध्ये व्यवस्थित असे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. तर इथे तेलामुळे ज्या काही बेसनपिठामध्ये गुठळ्या तयार होतात त्या हलक्याशा मोडून काढायच्या. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे. आता इथे आपण ही जी पोंगळी आमटी तयार करत आहोत त्यासाठी लागणारं जे बेसनपीठ आहे ते आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी पाण्याचा वापर एकदम बेताने करायचा. आणि बघा हा असा आपला गोळा तयार झालेला आहे बेसनपिठाचा. तर इथे आपण पुरीसाठी जशी कणिक घट्टसर मळून घेतो ना, अगदी त्या पद्धतीचं आपल्याला हे बेसनपीठ भिजवायचं आहे. कारण बेसनपीठ भिजवल्यानंतर त्याचा चिकटपणा आणखीनही जास्त वाढतो. तर आता याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा पूर्ण जो गोळा आपण तयार करून घेतलेला आहे या गोळ्याची आपल्याला चपाती लाटायची आहे. आपण गोळा इतका घट्टसर का भिजवून घेतला ते सुद्धा सांगते. तर इथे बघा आता याची आपल्याला जी चपाती लाटायची आहे, चपाती लाटत असताना तेलाचा किंवा आणखीनही बेसनपिठाचा वरून आपल्याला अजिबातही वापर करायची गरज पडत नाही. अगदी तुम्ही तशीच बेसनपिठाची चपाती लाटू शकता. आता या चपातीला शक्य होईल तसा मी चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही गोलही लाटू शकता, पण
शक्य झाल्यास चौकोनी आकार दिला तर मग कडेचा भाग जास्त असा व्यवस्थित अशा त्याची पोंगळी तयार होते. आता याची जाळीसुद्धा तुम्हाला दाखवली मी. अगदी आपली चपाती असते त्या जाळीचं लाटलं तरीही चालेल. आता जे हे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं, यामध्ये आपल्याला यासाठीच फार जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण या वाटणातीलच 2 चमचे वाटण आपण या बेसन पिठाची जी चपाती लाटून घेतलेली आहे त्यावर लावून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण वाटण लावून झाल्यावर सुकं खोबरं किसलेलं इथे मी घालून घेतलेलं आहे. आता ओलं खोबरं असेल तुमच्याकडे तर तेही घालू शकता तुम्ही, पण इथे सुकं खोबरंच किसलेलं मी घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे खसखस घेतलेली आहे मी. ही खसखस आपल्याला वरून यावर लावून घ्यायची आहे. नसेल तर नाही टाकली तरीही चालेल. आता बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर मात्र जरूर टाकायची. आता हे सर्व टाकून झाल्यानंतर यावर आपल्याला याचे काप करायचे आहेत आधी. तर इथे तुम्हाला व्हिडिओत दाखवते मी त्या पद्धतीने. तर आता हे व्यवस्थित अशी ही चपाती आपण कट करून झाल्यानंतर आता याचे रोल तयार करायचे आहेत आपल्याला. तर अगदी बघा, सुरुवातीला असं बोटांनी त्याला 2-3 अशा घड्या घालून घ्यायच्या आणि नंतर अगदी सहज तो रोल पुढे सरकवत न्यायचा. अगदी व्यवस्थित असा तुमचा हा रोल तयार होतो. आता परत एकदा दुसरा दाखवते तुम्हाला करून. तर बघा, सुरुवातीला असे 1-2 घड्या घालून घ्यायच्या आणि नंतर मग बोटाने तुम्ही सरकवत पुढे नेला तर अगदी व्यवस्थित तो एकसारखा रोल तयार होतो. बघा, झाला आहे ना अगदी. बघा, असे रोल सर्व तयार करून घ्यायचे आधी आणि नंतर दाखवते तुम्हाला मी. तर इथे आपले सर्वच हे रोल तयार करून झालेले आहेत. म्हणजेच पोंगळी आमटीसाठी लागणारी जी पोंगळी आहे ती तयार करून झालेली आहे. चला मग आता आमटी फोडणीला घालूया. सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करणार आहोत. तर आता ही आमटी आपल्याला छान झणझणीत अशी करायची आहे. त्यासाठी थोडंसं तेल मी जास्त घातलं. तेल हलकंसं गरम असतानाच लाल तिखट घालायचं. चवीनुसार लाल तिखट इथे तुम्ही घालू शकता. आणि बघा, अजिबातही तेल नंतर यावर बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. असं लाल तिखट जेव्हा आपण घालतो तेव्हा भाजीला रंग बघा काय छान येतो. आणि नंतर मग हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये वाटण घालायचं. आता हे वाटण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता सर्वच वाटण मी इथे घालून घेतलेलं आहे. आता पूर्ण वाटण लाल तिखट एकत्र असं तेलासोबत परतून घ्यायचं आणि नंतर काही कोरडे मसाले आपण इथे घालणार आहोत. तर आता बघा, सर्वात आधी हळद घालायची आहे आपल्याला. त्याचबरोबर गरम मसाला घालायचा आहे. आता हळद आणि गरम मसाला वाटणाबरोबर आपल्याला परतून घ्यायचा आहे. अजूनही वाटणातील तेल सेपरेट झालेलं नाही, त्यामुळे वाटण जरी आपण साहित्य छान भाजलेलं असेल पण वाटणातील तेल सेपरेट होईपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामुळे भाजीला रंग छान येतो, भाजीवर तेलही छान येतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि भांड्याचं सर्व वाटणही निघून येतं आणि हलकंसं पाणी घातल्यामुळे वाटणही छान खमंग असं परतल्या जातं. आता हे परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. यावर आता मी झाकण ठेवते आणि 3 ते 4 मिनिटासाठी एक वाफ काढून घेणार आहोत. तर आता इथे झाकण उघडून दाखवते. बघा, वाटणातील तेल किती छान सेपरेट झालेलं आहे आणि भाजीचा रंगही तुम्ही बघू शकता किती छान येईल आपल्या, कारण वाटणाला रंग बघा किती छान आलेला आहे. आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर या वाटणासोबत आधी परतून घेणार आहोत आपण आणि नंतर मी बाजूलाच गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये घालणार आहोत. तर पाणी तुम्हाला कितपत ही आमटी दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित ही आमटी एकत्र करून घ्यायची आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे आमटीला उकळी आल्याशिवाय यामध्ये आपल्याला रोल घालायचे नाहीत, कारण आमटीला छान उकळी आल्यानंतर आपण यामध्ये रोल घातले तर ते फुटण्याची भीती राहत नाही किंवा आमटीमध्ये विरघळण्याची सुद्धा भीती राहत नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित आमटी उकडवून घेणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये एक एक करत पूर्ण रोल मी घालून घेतलेले आहेत. आता आमटी चांगली उकडवून घ्यायची आणि शिजली ही आमटी कशी ओळखायचं, तर हे रोल छान वर तरंगतात असे तेव्हा समजायचं आमटी शिजल्या गेलेली आहे म्हणून. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आजची ही पोंगळी आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा ही आमटी एकदा नक्की करून बघा. खरंच सांगते, तोंडाची चव वाढवणारी आहे. चला तर मग सर्व करू. तुम्हालाही काही झणझणीत आणि चमचमीत भाजी खायची असेल तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. पुन्हा एका नवीन छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.